कोरोनामध्ये माझ्यासोबत काय घडलेलं होतं ती मी कहाणी टाकलेली होती. माझी 2 पार्ट आहे ना आधी टाकलेली आहे. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. मी कल्पना तुमचे अगदीच नवीन एक व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आता जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आले असेल तर त्यांना माहीत नाही का काय कहाणी आहे. तर याच्या आधी ना 2 मी व्हिडिओ टाकलेले आहे. ते जाऊन तुम्ही बघू शकता. तेव्हा तुम्हाला ही तिसरी कहाणी माझी समजेल. चला आता इथं बघा माझा इथपर्यंत प्रवास आलेला होता किंवा झालेला होता. आता नेहमी जे माझे व्हिडिओज बघतात त्यांना माहीत आहे का कसला प्रवास वगैरे काय. तर चला आता इथपर्यंत मी आलेली आहे. नाशिकमधून तर मी गाडीमध्ये बसलेली होती. त्याच्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. भाऊ पण घरी गेले. त्याच्यानंतर भाऊने 1-2 टाईम वगैरे फोन वगैरे केला मला. ताईने वगैरे फोन केला माझ्या जावेनं. नंतर माझा प्रवास सुरू झाला. शांत होती एकदम मी बसलेली आणि ड्रायव्हर भाऊ पण एकदम गुपचूप बसलेले होते. त्यांचं त्यांचं ते गाडी चालवत होते. बाजूनं सगळं अंधार वगैरे दिसत होतं. फक्त गाडीच्या समोर लाईट दिसत होता आणि सुनसान एकदम वाटत होतं. गाडीचे दरवाजे वगैरे बंद होते आणि एकदम शांत मनाने मी ना फक्त देवाचं नाव घेत होती. मला दुसरं काहीच सुचत नव्हतं. कारण का कसं माझ्या मनात तुम्हाला मी सांगत होते का खूप सारे प्रश्न होते. हा माणूस कसा आहे, कसा नाही, चांगला आहे का नाही? आणि मग नंतर आहे ना तो काहीच बोलला नाही. नंतर मी स्वतःहून बोलले की दादा तुम्ही कुठले? गाडी कुठली? तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं का मी संगमनेरचा आहे म्हणजे गाडी संगमनेरची. तर म्हटलं गाडीमध्ये काय आहे म्हटलं. मी त्यांना विचारलं तर ते म्हणत होते टरबूज आहे गाडीमध्ये. पहिलं मला काही माहीत नव्हतं गाडीत काय आहे म्हणून असं. त्याच्यानंतर प्रवास सुरू झाला. कुठपर्यंत आली काहीच कळत नव्हते. कारण का रस्ते वगैरे काही दिसत नव्हते. सगळ्या बाजूंना अंधार होतं. फक्त लाईटीचा तेवढा उजेड समोर दिसत होता. तेच फक्त गाडी चालली चालली काहीच कळत नव्हतं. ज्यावेळेस बघा म्हणजे माझे अहो पण मला मधून फोन करत होते आणि ज्यावेळेस कसाऱ्या घाटामध्ये आली मी त्यावेळेस आहे ना मग फोन वगैरे लागत नव्हता. तर माझे अहो पण घाबरून गेलेले होते. नंतर पुढे आल्यानंतर आहे ना परत फोन केला म्हणे फोन लागत नव्हता. तर म्हटलं नसेल त्यांना पण लक्षात आलं होतं का नाही ही घाटात वगैरे असेल त्याच्यामुळे फोन नाही लागला. पहिले ना भाऊंनी सांगितलं होतं का तू कुठे येशील तिला घ्यायला म्हणून असं ठरलेलं. मग ते म्हणत होते कुठं येऊ. एक तर आम्हाला 2 ठिकाणीच असतं आमचं म्हणजे आणि कुठे तर पहिलं म्हणजे पडग्या फाट्यावर आणि दुसरं म्हणजे कल्याण फाटा म्हणजे कल्याण बायपास म्हणतो तिथं. तर मग असं ठरलं कल्याण बायपासवर ते येणार होते आणि ते तसंच केलं त्यांनी. आता ते पण आहे ना घरातून निघाले तर ते पण आहे ना लवकरच निघालेले होते. कारण का त्यांना माहीत होतं का ही 2 वाजेपर्यंत येणार आहे इथे बुवा. तर त्यांना असं वाटत होतं का गाडी पुढे नको जायला, ही कुठं उतरेल किंवा हिला जर उतरून दिलं तर ही काय करेल काय नाही. त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न होते. नंतर आहे ना पुढे आल्यानंतर आहे ना म्हणजे असं मुलांना पण माझ्या मुलांना पण माहीत झालं होतं का मम्मी येणार आहे. पण मुलं आधीच सांगत होते का मम्मीला पप्पा बोलू नका एवढ्या याच्यामध्ये. तरी पण आहे ना आम्ही खूप काही गोष्टीचं आहे ना मनावर घेतलं किंवा डेअरिंग केली. त्याच्यानंतर आहे ना पुढे आल्यानंतर आहे ना आता कुठपर्यंत आली मला माहीत नाही बरं का. अजिबात काहीच कळत नव्हतं. नंतर आहे ना एक ठिकाणी ना ते ड्रायव्हर भाऊंना गाडी थांबवली आणि तेव्हा तर मला खूपच म्हणजे भीती वाटली का ह्या भाऊंनी गाडी का थांबवली असेल. कारण का गाडी थांबवली आणि तिथे एक टपरी वगैरे होती. कुठलं काहीच कळत नव्हतं आणि तिथे ना त्या टपरीवर आहे ना असे मुलं होते 4-5 जण मुलं होते. असे मुलं होते का माणसं होते मला काही कळत नव्हतं पण होते तिथे. त्याच्यानंतर आहे ना ते ड्रायव्हर भाऊ खाली वगैरे उतरले त्यांच्यासोबत बोलले वगैरे आणि ते माणसं होते ना ते गाडीच्या समोर वगैरे असे आले. ते मला बघितलं त्यांनी. मी थोडीशी अशी खाली वगैरे वाकली. मला असं वाटत होतं का याच्यामध्ये पोलीस वगैरे जर असतील तर मला इथेच उतरून घेतील आणि 14 दिवस मला क्वारंटाईन करतील. ते एखाद्या रूममध्ये ठेवतील असं मला वाटत होतं काही गोष्टी. म्हणून मी थोडीशी अशी खाली वगैरे वाकली. त्याच्यानंतर आहे ना ते झाल्यानंतर आहे ना एक होता ना एक माणूस होता ना तर तो ड्रायव्हर म्हणजे जे आपली दरवाजा असतो ना तिथून आहे ना त्याने डायरेक्ट दरवाजाच उघडलेला आणि त्याने मला बघितलं. तेव्हा तर विचारूच नका माझी काय हालत झाली ती. म्हटलं हा कशाला दरवाजा उघडतो म्हटलं. असं घडलेलं होतं माझ्यासोबत. त्याच्यानंतर त्याने पण काही नाही मला बघितलं आणि परत त्याने दरवाजा वगैरे बंद केला आणि त्यांचं त्यांचं काय बोलणं झालं ते त्यांनाच माहिती. नंतर माझ्या मनात प्रश्न येत होते का हे काय बोलताय केव्हाचे काय नाही ते. मी गाडीत बसलेली होती. त्याच्यानंतर आहे ना गाडीमध्ये टरबूज होते ना तर त्यांनी ना भरपूर असे टरबूज वगैरे गाडीतून काढले वरती चढले. खूप मोठा आयसर होता तो पूर्ण ताडपत्रीनं पॅक केलेला होता तो. त्याच्यानंतर आहे ना मग परत त्यांचं बोलणं वगैरे झाल्यानंतर तर मग ड्रायव्हर भाऊ परत गाडीमध्ये बसले आणि त्यांचा परत म्हणजे गाडी चालवणं सुरू झालं.
चला मग पुढे सुरू झाला प्रवास. म्हटला, "नाही, काही नाही," म्हटलं, "व्यवस्थित असतील," म्हटलं, "असं तसं," म्हटलं. आणि त्याच्यावर एवढा विश्वास ठेवलेला होता ड्रायव्हरवरती का हा माणूस चांगला निघाला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील म्हटलं. कारण का कसं तुम्हाला तर माहीत आहे का काही लोकं कसे राहतात, मध्ये काय कसे राहतात, काय काय घटना होतात. आपल्याला सगळं ऐकायला भेटतं किंवा आपण डोळ्याने बघितलेले आहे काही गोष्टी. तर तसंच माझ्या बाबतीमध्ये झालेलं होतं. म्हणजे खूप सारे प्रश्न, खूप सारे मनामध्ये काय येत होतं, काय नाही, एवढा धीर धरलेला होता. मी तुम्हाला काय सांगू, मला कोणी इथं मारून टाकणार नाही ना, माझ्यासोबत काही वेगळी घटना घडणार नाही ना, मला उतरून काही करणार नाही ना, खूप म्हणजे खूप मी घरपर्यंतच जाते की नाही, असं काही खूप म्हणजे खूप काही काही येत होतं माझ्या मनामध्ये. तरी पण मी खूप म्हणजे खूप हिंमत धरलेली होती काही गोष्टीची. नाही, मी फक्त एकच विचार केला होता का देवावर भरोसा ठेवायचा. सगळ्या गोष्टी ना मी असा विचार केलेला होता. चला, प्रवास सुरू झाल्यानंतर आहे ना, माझे अहो ना लवकर येऊन थांबलेले होते. त्यांनी काय माहिती जेवण केलं नाही केलं. त्यांना माहीत होतं का 2 वाजेपर्यंत ही येणार आहे म्हणून. नंतर आहे ना त्यांना पण येताना ना खूप ठिकाणी ना पोलिस बसलेले होते. पण मग काय देवाचीच कृपा, त्यांना आहे ना एकही पोलिसांनी अडवलं नाही बरं का. ॲक्टिवा घेतली आणि ते सरळ आले, चेहऱ्याला रुमाल बांधला वगैरे आणि ते येऊन थांबलेले होते. तिथं जवळ-जवळ 12 वाजेचे येऊन थांबलेले होते ते. नंतर मग आहे ना मी आहे ना डाव्या बाजूला बसलेली होती ना, तर तर इथून तिथून आहे ना बघत होती. कारण का डाव्या बाजूला म्हटलं माझी अहो कुठंतरी मला दिसतील म्हटलं, पण समजतच नव्हतं रस्त्याला कुठली जागा आहे काय काही समजत नव्हतं. पण आहे ना माझं सारखं लक्ष तिकडंच होतं जेव्हापासून मी नाशिकमधून निघाली तेव्हापासून. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आहे ना मला ते बरोबर दिसले बरं का. मला कसं लाईटी वगैरे होत्या रस्त्याला, तर मला ते दिसले, व्हाईट गाडी दिसली ॲक्टिवा, आणि ते पण दिसले. तर मी लगेच ड्रायव्हर भाऊला बोलली का भाऊ गाडी थांबा म्हणून, इथं माझा नवरा आहे म्हटलं. लगेच त्यांनी पण गाडी वगैरे थांबवली आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही गाडीतून मग मी उतारले वगैरे आणि माझा नवरा आहे ना ते पण गाडीजवळ वगैरे आले. आणि आल्यानंतर आहे ना त्या भाऊनी गाडी बंद वगैरे केली आणि त्यांचे जेवढे आभार मानायचे तेवढे आभार मानले माझ्या नवऱ्याने. आणि लगेच त्यांना आहे ना ₹1000 द्यायला लागले बरं का, पैसे वगैरे द्यायला लागले का घे म्हणे, असं बा घ्या बा पैसे. तर तो माणूस पैसेच घेत नव्हता. ते म्हणायचे नाही, ज्यांनी ह्या बाईला गाडीमध्ये बसून दिलं त्यांनी जर म्हणजे मला त्यांची माझी चांगली ओळख आहे, त्यांना माहीत झालं तर ते बोलतील वगैरे, असं ते म्हणत होते. तरी पण आहे ना माझ्या नवऱ्याला असं वाटलं का नाही बाबा हिला इथपर्यंत पोचावलं, म्हणजे किती चांगलं काम केलं आहे बा या माणसाने एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये, म्हणून सखुशीनं त्यांना आहे ना पैसे दिले ते का राहू द्या म्हणून असं. तर त्यांच्या बळजबरी खिशामध्ये ना पैसे वगैरे टाकले आणि त्याच्यानंतर आहे ना त्या भाऊंनी पण आहे ना गाडीच्या वरती चढले आणि त्यांनी ना मला मोठे असे 2 टरबूज दिले. आणि खरंच मी ना त्यांचे कुठे जे म्हणजे खरंच त्यांचं अशा लोकांचं तर नेहमी चांगलंच हवं, मला तर तेच वाटतं. नंतर ना ते भाऊ पण गेले पुढे त्यांची गाडी घेऊन आणि त्याच्यानंतर मी पण आहे ना माझ्या अहोंच्या गाडीवर बसली. आणि तेव्हाशी मला खरंच खूप म्हणजे खूप बरं वाटलं का नाही बाबा मी एवढ्या संकटातून आली आणि मी माझ्या आता माणसामध्ये आली किंवा मग माझ्या कोणामध्ये तरी आलेली आहे, म्हणजे जवळचं आपलं माणूस कोणीतरी आहे, असं मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर आहे ना माझा प्रवास परत तिथून आहे ना कल्याण फाट्यापासून सुरू झाला. आणि येताना तुम्ही म्हणाल ना खूप म्हणजे खूप असे ठिकठिकाणी पोलिस वगैरे बसलेले होते, पण आम्हाला आहे ना कुठेच अडवलं नाही बरं का. नंतर आम्ही असंच मग बोलत घरी आलो. आणि घरी आल्यानंतर आहे ना मला अगदी 6 वाजत आलेले होते. आणि नंतर घरी आल्यावर आहे ना माझ्या मुलीने ना गरम पाणी वगैरे करून ठेवलेलं होतं आम्हाला आणि फोन करत होती का मम्मी पप्पा कुठपर्यंत आले म्हणून. चल असा माझा प्रवास झाला. घरी आल्यानंतर आंघोळी वगैरे केल्या आम्ही आणि 1 महिन्यानंतर आहे ना मी माझ्या कुटुंबामध्ये आलेली होती. मला खरंच म्हणजे माझ्या मुलांना बघून किंवा माझ्या नवऱ्याला बघून आहे ना खूप म्हणजे खूप असं वेगळंच वाटत होतं. खूप मला भरून येत होतं. अशी माझी ही कोरोनातली कहाणी होती बघा. माझा भाऊ तर गेला, तो एक वाटेनं निघून गेला. पण आहे ना त्याने मला खूप सारी अशी आठवण मला ही ठेवलेली आहे पाठीमागे. आणि माझ्यापेक्षा मोठा होता माझा भाऊ आणि खरंच खूप म्हणजे खूप माझा भाऊ चांगला होता तो. आणि एवढा माझ्यापेक्षा मोठा होता तरी पण आहे ना मला आहे ना तो ताईच म्हणायचा बरं का. कधी मला त्याने नावाने आवाज वगैरे दिला नाही, पण तो लवकरच आम्हाला सोडून गेला. आणि काही अशा आपल्या आयुष्यामधल्या आपल्या गोष्टी वगैरे असतात किंवा काही आठवणी असतात, त्याच्यामुळे ना त्या पण आहे ना काहीतरी आपण जपून ठेवल्या पाहिजे, अशी माझी कहाणी होती कोरोनामधली. आणि त्याच्यानंतर अशा तर खूप साऱ्या कहाण्या माझ्या म्हणजे खूप असं माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. तसं मी तुम्हाला हळूहळू पुढे व्हिडिओमधून काही गोष्टी सांगतच राहील.
माझ्या भाऊनं तर काही कोरोना वगैरे बघितला नाही. कोरोनाच्या आधीच माझा भाऊ निघून गेला मला सोडून. आणि त्याच्यानंतर आहे ना, कोरोना खरंच म्हणजे खूप अवघड म्हणजे परिस्थिती होती त्यावेळेस खरंच आहे. आणि त्याच्यानंतर आहे परत आहे ना, मी इकडे आल्यानंतर आहे ना, बरेच दिवस घरामध्येच होती. म्हटलं नाही कोणाला माहीत नाही झालं पाहिजे. आणि माझ्या जावेने पण मला सांगून दिलं होतं का जास्त म्हणजे कोणाला माहीत नाही होता कामा असं सांगून दिलेलं होतं. कारण का कसं कोणाला माहीत झालं तर आपल्याला आहे ना, नवीन ठिकाणीवरून आलं तर आपल्याला लगेच असं क्वारंटाईन करत होते ते. 14 दिवस एक ठिकाणी ठेवत होते. तर मी पण आल्यानंतर आहे ना, अजिबात माझा आवाज वगैरे केला नाही किंवा काही गोष्ट केल्या नाही का नाही बाबा आपल्याला आपली काळजी घ्यायला पाहिजे. आपण एवढ्या दिवसापासून इकडे होतो त्याच्यामुळे आहे ना, आपण आपल्या कुटुंबामध्ये आलेलो आहे आणि आपण आता बाजूला जाऊ नाही शकत असं मला वाटत होतं. अशी माझी ही कोरोनामधली कहाणी होती. चला आता इथे बघू शकता बोलता बोलता माझ्या अशा कहाण्या पण तुमच्यासोबत मी शेअर पण केलेल्या आहे. आणि चला खरंच हे जर आठवलं तर माझं मन भरून येतं बरं का खरंच. अशा माझी खूप काही गोष्टी आहेत, तरी याच्यामध्ये मला जेवढं येईल तेवढंच मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे बरं का. म्हटलं चला भाऊ तर गेला एक वाटेनं निघून, पण मग माझ्यासोबत काय घडलं किंवा भावाच्या वर्षी श्राद्धाला गेली म्हणून माझ्यासोबत काय घडलं, म्हणून म्हटलं चला ही काही आठवणी आहेत ते आपण म्हटलं कसं मोबाईलमध्ये माझ्याकडे कायमच राहतील म्हटलं हे क्लिप वगैरे, म्हणून मी शेअर केलेले आहे आणि याच्यामध्ये मोबाईलमध्ये मी ॲड करून आहे ना तुमच्यासोबतही शेअर केलेले आहे. चला अशी होती माझी कोरोनामधली कहाणी. आणि बघू शकता आपल्यासोबत कधी काय होईल काही माहीत नाही. त्याच्यामुळे ना आपल्याला पण आहे ना अशा गोष्टी समजायला पाहिजे, कळायला पाहिजे किंवा ऐकायला पाहिजे. म्हणून आहे ना मी पण म्हटलं चला माझ्या असं लक्षात आलं करूया तुमच्यासोबत शेअर. चला व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.